या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। संपूर्ण भारत देश बंदची हाक देण्यात आलेली होती। त्याचाच एक भाग म्हणून वरुड शहरात देखील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता आणि वरुड शहर देखील या मोर्चाच्या माध्यमातून बंद करण्यात आलेला आहे। नेमका हा मोर्चा कशासाठी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्या सोबत मोर्चात सहभागी काही पदाधिकारी आहेत। तर काय सांगणार थोडक्यात, हा मोर्चा कशासाठी आहे आणि भारत बंदची नेमकी हाक कशासाठी दिलेली? धन्यवाद सर आपल्या चॅनलचे। हा मोर्चा माननीय सुप्रीम कोर्टाने जो 1 ऑगस्ट 2024ला निर्णय दिलेला आहे तो निर्णय असंविधानिक आहे, संविधानाच्या विरोधात जाणार आहे। त्यामुळे आम्ही संविधानाला मानणारे लोक आमचं संविधानिक आरक्षण वाचवण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये भारत बंदची हाक दिलेली आहे। त्या अनुषंगाने इथे सुद्धा आम्ही आलेलो आहे। बरं, काय सांगणार जो दोन म्हणजे एसटी हे लोक एकत्रित येत नाही, या समाजाला काय आवाहन करा? खरं म्हणजे त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, परंतु आपण असंही म्हणतो की एकत्र येत नाही, तर त्यामध्ये आमच्या समाजामध्ये काही लोक नेतृत्वाच्यासाठी ते हे राहतात की याच्यासोबत गेल्यापेक्षा मी काय मोठा आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी म्हणजे जास्त शिकलो म्हणून माझं नेतृत्व। आता नेतृत्वाच्यामुळंच आम्ही एकत्र येत नाही, कारण घराघरामध्ये नेते झाले। वामनदादा म्हणतात की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, तर त्याच्यामुळं हे अशी परिस्थिती आहे। काय सांगणार या मोर्चामध्ये आज सहभागी झाले? मी तुमच्याद्वारे हे सांगू इच्छितो की माननीय जे वकील साहेबांनी सांगितलं का माननीय सुप्रीम कोर्टाला कसल्याही प्रकारचा अधिकार नाही कायदे करण्याचा। आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आहे हे अगोदर लक्षात घ्या, म्हणजे सगळ्या लोकांना हे अगोदर समजलं पाहिजे की आपण कोणती लोकशाही स्वीकारली। आपण लोकशाही स्वीकारली संसदीय म्हणजे संसदेमध्ये कायदे होतात आणि ते जनतेच्या हितासाठी असतात। पण लिटमस टेस्ट आहे, आता काय करून राहिलं सर्वोच्च न्यायालय, काय करून राहिलं सर्वोच्च न्यायालयानं आता एक खळा टाकला, त्यानं चेक करून पाहिलं का हे SC ST झोपले आहे का जागे आहे। आता जे जागे आहे त्याला कळलं म्हणून ते मोर्चात आले। याचा परिणाम असा आहे, हा जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा परिणाम असा आहे की यांना सुद्धा मला सुद्धा त्याचा बेनिफिट नाही। आणि येणारी जी माझी पिढी आहे, जी माझी मुलं आज शिकतायत, ज्या लोकांची मुलं डॉक्टर इंजिनियर होत आहेत, सरकारी नोकरीबद्दल बोलतो मी। आता तुम्हाला जर गध म्हणून नोकऱ्या करायचा असेल तो विषय वेगळा आहे। सरकारी संस्थान आणि सरकारी नोकऱ्या ह्या जर जिवंत ठेवायच्या असेल तर SC आणि ST ह्या लोकांना एक होऊन हा लढा लढावा लागेल। तो कसा लढावा लागेल याची रणनीती सुद्धा तयार आहे। पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण स्वतःच्या नेतृत्वासाठी लढतो, आपण समाज हितासाठी देश हितासाठी कमी लढतो, त्याच्यामुळं आपण विखुरलेले आहोत, स्कॅटर्ड आहोत। तर इथून पुढं 2024 मध्ये झालं ते झालं। माझं एक सांगणं आहे की ह्या आता आपल्याला मुद्दा सापडला आहे की ह्या मुद्द्यावर आपण निदान एक सूत्री कार्यक्रम घेऊन एका ठिकाणी एका सतरंजीवर बसून विचार करू शकतो, कशी लढाई लढायची आहे त्याचं नियोजन करू शकतो। तर म्हणून मी या ठिकाणी जर 100, 200, 500 हजार लोक आले आहेत त्यांच्या माध्यमातून हा वनवा गावात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे। जोपर्यंत मुद्दे जनमानसात पोहोचत नाही, नेते काम करत नाही। लक्षात ठेवा, जे कोणी नेते आहेत ना त्यांना लक्षात ठेवा, नेते कामं करत नाहीत, सतरंजी उचलणारे लोक कामे येते। सतरंजी उचलणारे लोक रस्त्यावर लढू शकते, नाही तर सोफिस्टिकेटेड जे लोक आहे ना त्याच्यामुळं हा लढा आपल्याला आऱ्या पार लढा लागणार आहे। त्याच्यामुळे मानसिकता तयार ठेवा, कारण हे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। भैया हम जिंदा रहेंगे तो लढेंगे ना। जे SC STचं जे वर्गीकरण सुप्रीम कोर्टाने जे लागू केलेलं आहे ते सुप्रीम कोर्टानं लागू केलेलं वर्गीकरण आपल्याला समजायला पाहिजे। आज इथे जितकेही लोक हे जमलेले आहेत, हे लोक आपले रोजगार सोडून आलेले लोक आहेत, आपली रोजी पाडून आलेले लोक आहेत। ऑफिस मध्ये कपडे घालणारे, चांगले शर्टिंग करणारे लोक आपल्या घरी बसलेले आहेत। पण हा लढा आज
त्या सुशिक्षित लोकांचं आहे। SC STचं वर्गीकरण आजपर्यंत आपल्याला समजलंच नाही। वर्गीकरण म्हणजे काय मी तुम्हाला 2 शब्दामध्ये समजावून सांगतो। वर्गीकरण उपवर्गीकरण म्हणजे काय की जे उपवर्गीकरण हे नॉन क्रिमिलियर पद्धत जे ओबीसी मध्ये आहे तीच ओबीसीची पद्धत आता SC ST मध्ये लागू करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। तर ही जी पद्धत ही कोणासाठी धोकेदायक राहील? धोकेदायक ही याच्यासाठी राहील की जो माणूस नोकरी करून आपल्या मुलाला शिकवायला जाईल, शिकवायला गेल्यानंतर तो आपल्या मुलाला जर नोकरीवर लावायचं असेल तर त्याच्यासाठी आरक्षण राहणार नाही। म्हणजे 20 ते 25 वर्ष तो शिकण्यासाठी लावेल, नंतरचे 5 वर्ष तो नोकरीसाठी लावेल आणि एवढ्या मेहनतीनं त्याला भेटलेली नोकरी आणि त्या नोकरीच्या भरोशावर तर त्याच्या मुलांना काय त्याला लाभ द्यायचा असेल SC SC प्रवर्गात तर त्याला तिथे नॉन क्रिमिलियर लागू होईल। म्हणजे हा लढा ॲक्च्युअलमध्ये हा लढा जे शर्टिंग करून ऑफिसमध्ये बसलेले लोक आहेत त्यांच्या हितासाठी आहे। त्यांच्या पण आज इथे जे लोक आहेत ते आलेले आहेत, ते लोक कामकरी आहेत, 500 रुपयानं कामाला जाणारे लोक आहेत। तर या लोकांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या या लोकांचा। आणि काय प्रतिक्रिया आहे? जय भीम। मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रत्ना सोपानडोले मी बोलते। आज आपल्या इथे भरपूर मोठ्या संख्येने SC बांधव महिला उपस्थित आहे। त्या कशासाठी उपस्थित आहे की आपलं आरक्षण जागेवर राहिलं पाहिजे म्हणून। आणि आरक्षण कसं जागेवर राहील तर याच्यावर टीका केल्यानं जागेवर राहणार नाही, कोणाच्या साड्या कोणाचे ड्रेस काढल्यानं आरक्षण जागेवर राहणार नाही, तर आरक्षण जागेवर राहील आता आपल्या स्वतःच्या मताने। आणि ज्यावेळेस आपण स्वतःचे आपले मत बदलू त्यावेळेस आपण आरक्षणासाठी आपण लढू शकू। म्हणून सर्व बांधवांनी हे विचार करून राहावे, आपल्याला आरक्षण वाचवायचं आहे आणि आरक्षणासाठी सर्वांना झटायचं आहे। बस, जय भीम। आपण बघू शकतो वरुड शहरात आज विविध सामाजिक संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला होता। हा मोर्चा वरुड शहरातील केदार चौक मार्गे, जायंट चौक मार्गे, पांडुरनाथ चौक मार्गे, मुलताई चौक मार्गे वरुड तहसील कार्यालयावर धडकला आणि या तहसील कार्यालयावरती निवेदन देऊन त्याचा निषेध केलेला आहे। संघटनांचा या मोर्चामध्ये सहभाग होता। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।